मला मला फक्त तुमच्याशीच लग्न करायचं आहे. प्रिया हे बोलून थोडी लाजत पटकन राजकडे पाठ करून उभी राहिली. हे पाहून राज हलके हसला आणि प्रियाच्या मागे जाऊन हळूच म्हणाला, माहीत आहे, गुड डिसिजन. आणि एवढंच बोलून तो आत गेला. आता पुढे तू हे सांग बरं, हां, राज नावाचा ड्रॅग्युला तुला प्रेमाने समजावून परत घेऊन आला आहे की धाक दाखवून? राजेश्वरीजींनी प्रियाला अगदी आपल्या शेजारी बसवून विचारले. मला तरी वाटतंय धाक दाखवूनच आणलं असेल, गीता थट्टेच्या सुरात म्हणाली. नाही नाही, माझा भाऊ तुम्ही समजता तितका वाईट अजिबात नाही. सियाही त्यांच्या बोलण्यात सहभागी होत म्हणाली. बरोबर आहे तुमचं, प्रियाने लगेच उत्तर दिलं. ते ऐकताच राजेश्वरीजींनी कपाळावर हात मारला आणि गीता आणि सिया यांना हसायची संधी मिळाली. तर देवरजी किती वाईट आहेत याचं उत्तर द्या बरं जाऊबाई. तिथे राज आला तर गीताने प्रियाला चिडवत म्हटलं, मी बॅग खोलीत ठेवून येते. राजला पाहताच प्रिया पटकन म्हणाली. आत्ताच तिने थोड्या वेळापूर्वी चावण्याबद्दल अचानक बोलल्यामुळे राज तिच्यावर रागावेल ही भीती तिला होती. बॅग नंतर नाही ठेवू शकत का? राज जड आवाजात म्हणाला. ठेवू शकते, प्रिया शांतपणे म्हणाली. मग पण आत्ताही ठेवली तरी काही अडचण होणार नाही. ठेवते ना, प्रियाने उत्तर दिलं. प्रियाचं उत्तर ऐकून जिथे राज तिला रोखून पाहू लागला तिथेच राजेश्वरीजी उठून टाळ्या वाजवत म्हणाल्या, चला, काहीतरी परिणाम झाला माझी सून होण्याचा. काय मस्त उत्तर दिलं आहे. राजेश्वरीजींनी असं म्हणताच सिया आणि गीता राजचा चेहरा पाहून हसू लागल्या आणि प्रिया पटकन बॅग उचलून तिथून खोलीत निघून गेली. राज तिच्याकडे जाताना पाहतच राहिला. त्याच्या डोळ्यात नाराजी होती. नाराजी याची नव्हती की ती काही उलट बोलली. नाराजी याची होती की तो निघत होता आणि प्रिया त्याला दारापर्यंत सोडायला आलीसुद्धा नाही. त्यालाही सवय झाली होती गाडीत बसण्यापूर्वी प्रियाकडे बघण्याची, तिच्याशी काही ना काही बोलून जाण्याची. त्यातच आज प्रियाने टिफिनबद्दलही विचारलं नाही. जरी मध्ये मध्ये टिफिनसाठी तोच नाही म्हणायचा तरीही प्रियाने आज विचारलं नाही हे त्याला खटकत होतं. डोक्यानं तडक मिजाज असलेला हा माणूस रागानेच बाहेर निघून गेला. तो बाहेर आला. ड्रायव्हरने गाडी काढली. एकदा तरी मागे वळून दाराकडे पाहिलं की कदाचित प्रिया उभी असेल, पण तिथे कोणीच नव्हतं. मग बाल्कनीकडेही पाहिलं, तिथेही प्रिया नव्हती. ही गोष्ट त्याला अजिबात आवडली नाही. तो मनाविरुद्ध कारमध्ये जाऊन बसला आणि ड्रायव्हरने गाडी सुरू केली. वर खोलीत मात्र प्रिया खिडकीच्या पडद्यामागून लपूनच राजला बघत होती आणि याची राजला कल्पनाही नव्हती. गाडीतच बसल्या बसल्या राजने थेट प्रीतीला फोन लावला. हॅलो राजदादा, कशी आहेस? ठीक आहे दादा, तुम्ही कसे आहात? आणि प्रिया वहिनी कशा आहेत? प्रीतीने शांतपणे विचारलं. जरी आतून ती खूप घाबरलेली होती. आम्ही ठीक आहोत. आणि मी तुला का फोन केला आहे हे तर तुला कळलंच असेल. हा माणूस तसाही धोकादायक, त्यात आता भाऊ बनून बोलत होता, पण आवाज मनुष्याचा कमी आणि रिव्हॉल्व्हरचा जास्त वाटत होता. हो दादा, मला माहीत आहे. पण दादा, मी तर खरं तर तुम्ही दोघांबद्दल विचारायलाच म्हणूनच फोन केला होता. कारण सिया दीदीने तुमच्या आणि प्रिया वहिनीच्या भांडणाबद्दल सांगितलं होतं, म्हणूनच कॉल केला दादा. प्रीती स्वतःला पूर्ण शांत ठेवत म्हणाली. मग माझा किंवा तुझ्या वहिनीचा नंबर नाही आहे का तुझ्याकडे? आहे ना दादा. मग दोघांचा नंबर लागत नव्हता. खोटं बोलायचं असेल तर असं बोलावं की खोटेपणालाही अभिमान वाटावं. असं नाही की सत्य त्यावर हसावं. राजच्या जड आवाजात हे ऐकून प्रीतीच्या अंगावर सरकन काटा आला. कपाळावर घाम जमा झाला. दादा, ते असं काही, पहिल्यांदा आणि शेवटचं सांगतोय तुला प्रीती. राजचा आवाज थंड पण धारदार. खूप विश्वासानं आम्ही सगळ्यांनी तुला बाहेर शिकायला पाठवलंय. तो विश्वास टिकून ठेव. आमच्या निर्णयावर आम्हाला पश्चाताप व्हायला नको, नाहीतर असं काहीतरी निर्णय घेतला जाईल जो तुला अजिबात आवडणार नाही. हो दादा, असं कधी होणारच नाही, प्रीती घाबरून म्हणाली. मला हवंय की तू तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण कर, पण कोणती इच्छा हट्ट बनवायचा प्रयत्न करू नकोस, कारण तो हट्ट मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही, समजलं? हो दादा, विश्वास ठेवा. आता काही चूक होणार नाही, कधीच नाही. फक्त आईबाबांना काही सांगू नका, नाहीतर ते मला परत बोलावतील. प्रीती घाबरून जवळपास रडू येत म्हणाली. मी सांगणाऱ्यांपैकी नाही, करणाऱ्यांपैकी आहे. त्यांना सांगायची वेळच येणार नाही. मीच तुला परत बोलावून घेईन जर पुन्हा असं काही झालं तर.
पक्का दादा पक्का, आता कधी असं नाही होणार, प्रॉमिस. मन लावून अभ्यास कर आणि स्वतःची काळजी घे. आणि 4 दिवसांनी मकर संक्रांत आहे, यावेळी सरळ घरी ये. हो दादा, प्रीतीने इतकं म्हणताच राजने फोन कट केला. प्रीतीने फोन बाजूला ठेवला आणि घाईघाईने पाणी प्यायला लागली. पाणी प्यायल्यानंतर तिने थोडा विचार केला आणि मग रमणला फोन लावला. हॅलो, रमणचा आवाज आला. आजपासून मी तुम्हाला कधीच फोन करणार नाही रमण, असंही मी आधीच कॉल करणं बंद केलं होतं, पण आज तुमचा मिस्ड कॉल पाहिला म्हणून फोन केला. पण आज नंतर ना मी तुम्हाला फोन करेल ना तुम्ही मला करू नका. म्हणजे आला ना तुझ्या भावाचा फोन? मला माहीत होतंच, म्हणूनच आधी सांगितलं तुला. रमण डोळे बारीक करतच म्हणाला. हो, आणि मी त्यांच्याशी बोलूनही घेतलं आणि आता सगळं ठीक आहे. पण आजपासून तुम्ही माझ्यासाठी फक्त माझ्या वहिनीचे भाऊ आहात, त्यापेक्षा काही नाही. प्रीती एवढी घाबरली होती की ती रमणला असं उत्तर देत होती. ही भीती आधी कुठे होती? आधी तर कधीच दाखवला नाही हा भीतीचा आव. रमणचा स्वर चिडलेला होता. भीती आधीही होती, पण आधी खात्री होती की तुम्ही मला प्रेम करता. पण जेव्हा कळलं की माझं प्रेम फक्त माझा हट्ट बनून राहिलंय, एकतर्फी झालंय, तेव्हा ही भीती माझ्यासाठी खूप गरजेची झाली आहे. खरंच भीती वाटते की काहीतरी वेगळीच गोष्ट आहे? रमणने असं विचारलं की जणू टोमणाच मारतोय. म्हणजे? प्रीती म्हणाली. म्हणजे असं की कुठे तो हट्ट कुणा दुसऱ्यासाठी तर होत नाहीये? शेवटी ती गोष्ट तो बोलून गेला, जी आतापर्यंत तो मनातच दाबून ठेवत होता. तुम्ही असं का बोलताय? नाही, फक्त सोशल मीडियावर तुझे आणि तुझ्या मित्राचे फोटो पाहिले. कमेंट्स, नाईस कपल, ब्युटिफुल कपल, अमेझिंग कपल, म्हणून वाटलं विचारावं. रमणच्या बोलण्यात हलकीशी नाराजी होती. बोलणारे खूप काही बोलतात, पण ते खरं असतं असं आवश्यक नाही ना. प्रीती थोडीशी चिडून म्हणाली. मग खरं काय आहे ते सांग. का? तुम्ही कोण लागता माझे, जे मी तुम्हाला सफाई देत फिरू? ओ, तर आता गोष्ट इथपर्यंत आली आहे. नॉट बॅड हां. रमण रागाने हसत म्हणाला. गोष्ट कुठपर्यंतही पोहोचो, पण आता माझी एकही गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. जे स्वतःचा म्हणून स्वीकारू शकत नाही त्यांना हा हक्कही नाही की विचारावं तू कुणाची होत आहेस. हे बोलून प्रीतीने फोन कट केला. ऑफिसमध्ये बसलेल्या रमणने चिडून थेट कीबोर्डवर मूठ मारली. आजूबाजूचे स्टाफ मेंबर्स त्याच्याकडे पाहू लागले. तो लगेच सॉरी म्हणत शांत झाला आणि डोक्यावर हात ठेवून खाली बसला. दरम्यान राज आपल्या हेवन रेस्टॉरंटमध्ये काही कस्टमरसोबत मीटिंग करत होता. 2 आठवड्यानंतर त्यांना पार्टीसाठी बुकिंग हवं होतं, त्या संदर्भात चर्चा चालू होती. मीटिंग संपताच राज थेट किचनकडे गेला. शेफ, हेल्पर्स आणि वेटर्स आपल्या आपल्या कामात गुंतलेलेच होते, पण राजला बघताच त्यांची स्पीड दुप्पट झाली. किचनमध्ये सगळं झपाट्याने चाललेलं पाहून राज म्हणाला, हे पनीर कुठल्या ब्रँडचं आहे? पनीरच्या गट्ट्याकडे पाहत त्याने विचारलं. हे ऐकताच माल आणणारा कर्मचारी 2 मिनिट उत्तर शोधत उभा राहिला. शेवटी कुठल्या तरी ब्रँडचं नाव घेतलं, पण राजने ते पनीर उचलून वास घेतला आणि त्याच्याकडे रोखून पाहिलं. सर, ते गोष्ट अशी की हे थोडं स्वस्त. तुझ्या घरचे पैसे जात आहेत का? राज संतापून जोरात गरजला. तो माणूस गडबडला. मेंदूत घालून दिलं होतं ना सगळ्यांच्या, सगळं फ्रेश, प्युअर आणि ब्रँडेड असलं पाहिजे. या रेस्टॉरंटचं नाव मी उगाच हेवन ठेवलंय का? राज प्रचंड रागात होता. सॉरी सर, आता पुढे असं कधी होणार नाही. होणार नाही ते तर आहेच. आधी हे सांग की ब्रँडेड सामान आणायला मी जे पैसे देतो ते कुठे जातात आणि तू उघड्यावरची लूज माल आणतोस? राजने नंतर सगळ्यांची अशी रिमांड घेतली की कुणी हात जोडले तर कोणाची नोकरीच गेली. हे सगळं पनीर जनावरांना खाऊ घाला. हे फ्रेश नाही आणि जोपर्यंत फ्रेश आणि ब्रँडेड पनीर येत नाही तोपर्यंत कस्टमर्सना पनीरची भाजी देऊ नका. नुकसान झालं तरी चालेल, समजलं का? हो सर, मी सांभाळतो, तिथल्या मॅनेजरने उत्तर दिलं. काय सांभाळतो? आतापर्यंत झोपला होतास का? राज त्याच्यावर ओरडला. सॉरी सर, मला तुझी सॉरी नाही पाहिजे. तुझ्या पगारातूनच हा नुकसान भरायचा आहे, कारण राज कपूर विनाकारण नुकसान सहन करत नाही. हिशोब करायला मला चांगला येतो. राजच्या या शब्दांवर मॅनेजर गप्पच झाला, कारण इतका मोठा पगार राज विनाकारण देत नाही हे त्याला चांगलंच ठाऊक होतं. पुढच्या वेळी अशी चूक पुन्हा झाली तर पूर्ण स्टाफ बदलून टाकील आणि वेळही लागणार नाही.
सॉरी सर, आता नाही होणार, मॅनेजरसह मोठमोठे शेफसुद्धा म्हणाले. त्यावर राज आपले रेस्टॉरंटमधील हिशोब सांभाळणाऱ्या अकाउंट जवळ गेला आणि हिशोबाची चर्चा सुरू केली. 2 तासांनी तो हॉटेलमध्ये आला. हॉटेलमधील स्टाफचे काम पाहून तो आपल्या केबिनमध्ये गेला. आज त्याला हे समाधान वाटत होते की हर्ष आला नव्हता, नाहीतर प्रियाला घ्यायला जाण्याच्या कारणावर तो सतत चिडून त्रास देत राहिला असता. राज कॅबिनमध्ये खुर्चीवर बसला आणि फोन पाहिला. आता त्याने जयपूरमध्ये फोन केला होता, जिथे हर्षसह त्याने हॉटेल खरेदी केली होती आणि तन्मयच्या नातेवाईकाला दिली होती चालवायला. तेथील सगळा हिशोब पाहून बाकीचे काम संपवून थोडा फुकट वेळ मिळताच त्याने आपल्या संगिनीची आठवण केली. मन करत होतं फोन करायचा, पण काही अडचणींमुळे कॉल करायची हिंमतच जमली नाही. दुपारी ते संध्याकाळ झाली, पण त्याच्या भोळसर राणीने त्याला फोन नाही केला. तिचे हे वागणे त्याला काही आवडले नाही. याचाच परिणाम असा झाला की महाशय रात्री 7 वाजताच घरी परत आले. घरी येताच त्याने पाहिलं की त्याची मॅडम ध्रुवची रिमोट कंट्रोल कार चालवण्यात इतकी व्यस्त होती की समोर पतिदेव उभे आहेत हे तिच्या लक्षातच आलं नाही. राजने ध्रुवकडे बघत शांत राहण्याचा इशारा दिला. पहा, मीही फिरवत आहे ना गोल गोल. प्रिया कार गोल गोल फिरवत हसत म्हणाली. मला येत आहे घुमवायला. पण राज तिच्या बोलण्यात गुंतून तिला अशा प्रकारे पाहत होता जणू म्हणतोय, हो जमलं मला. अचानक कार थांबली आणि प्रिया रिमोटवर हात मारू लागली. काय झालं? राजने हळूच विचारलं. कार चालत नाहीये, प्रिया बेधडकपणे म्हणाली. मग मारणार का याला? राज म्हणाला. हो, टीव्हीचं रिमोटही असेच मारल्यावर पुन्हा चालू होतं, प्रिया म्हणाली. पण अचानक तिने चेहरा वर केला, राजकडे पाहिला आणि धक्का खाऊन 2-4 पावले मागे सरकली. ध्रुव टाळ्या वाजवत जोरात हसायला लागला. हिरोईन घाबरली असं म्हणत तो राजजवळ आला. राजने त्याच्या डोक्यावर हात फिरवला. त्या दरम्यान सिया, आदित्य आणि गीता तिथे आले आणि राजेश्वरीजी बाहेरून येत होत्या. तुम्ही कधी आले? प्रियाने राजकडे पाहत विचारले. जेव्हा तू कार गोल गोल फिरवत खुश झाली होती, राजने हात मागे ठेवून उत्तर दिलं. नवऱ्याला कधी फिरवशील? राजेश्वरीजी सोप्यावर अभिमानानं बसून म्हणाल्या. हे ऐकताच राजने प्रियाकडे अधिक गहन नजर टाकली. राजेश्वरीजींची गोष्ट प्रियाच्या पल्ल्यावर पडली नाही. राहू दे बेटा, 5वीच्या मुलीला बोर्डाची परीक्षा क्लिअर करायला सांगणं ही फार मोठी अन्यायाची गोष्ट आहे. राजेश्वरीजींच्या या शब्दांवर आदित्य, सिया आणि गीता इकडे तिकडे तोंड फिरवून हसायला लागले. सांग की कॉलेजचे आहे इतकंच पुरेसं आहे आणि जास्त अभ्यास करण्याची गरज नाही आणि यांच्याकडून ट्युशन घेण्याची तर काहीही गरज नाही. राजही अभिमानानं सोप्यावर बसून म्हणाला. आता आई मुलाची लढाई चालू असताना भोळसर राणी मध्यस्थी बनून बसली होती. काही समजत नव्हतं तिला. तुझ्या नवऱ्याला सांग, मी ट्युशन द्यायला सुरुवात केली ना तर हा फेल होईल, राजेश्वरीजी म्हणाल्या. त्यांना सांग मी आतापर्यंत कधीही फेल झालेलो नाही आणि कधी होणारही नाही, राज म्हणाला. सांग की आई आईच असते, राजेश्वरीजी म्हणाल्या. सांग की रक्त एकच आहे तर अकडही सारखीच राहील, राज म्हणाला. काय विचार करत आहेस प्रिया? आदित्य हसण्याचा जोर धरून म्हणाला. भाऊजी, जेव्हा ते एकमेकांना बोलत आहेत तर मला का सांगताय? समोरच तर बसले आहेत, ऐकू येणार नाही का? प्रिया मासूमपणे म्हणाली. ते ऐकताच सिया गीताला धरून हसत हसत खाली बसली आणि आदित्यला तर हसता हसता खोकला लागला. तुझ्या बायकोला घेऊन जा इथून, माझ्या इज्जतीचा कचरा करत आहे ही तुझी भोळसर राणी, राजेश्वरीजी खिजत म्हणाल्या. सासू आई, मी काय केलं? प्रिया घाबरून म्हणाली. काही नाही, फक्त जे करत आहेस ते करत राहा, आम्ही तुझ्या सोबत आहोत, गीताने मागून येत प्रियाला मिठीत घेत म्हटलं. हे पाहून राजने हात तोंडावर ठेवून हलकेच स्मित दिले. ध्रुवसाठी कपडे घ्यायला जायचंय, तयार हो, राजने आदेश देत सांगितलं. हे ऐकून ध्रुव आनंदात नाचायला लागला. बाकी सगळ्यांच्या चेहऱ्यावरही हसू फुटलं. मग सिया दिदी आणि आदित्य भाऊजींसाठी पण घेऊ ना? प्रियाने राजला विचारलं. प्रियाची ही विचारणं ऐकून बाकी सर्व आनंदी झाले, पण राज तर पुन्हा आपल्या भोळसर राणीवर हृदय हारून बसला. सगळ्यांसाठीच घेऊ, तसंही 4 दिवसांनी मकर संक्रांत आहे, सगळे स्वतःसाठी नवीन कपडे आणा, राजेश्वरीजी म्हणाल्या.
रुद्रला तर येऊ दे आई, तेही तर येईल ना, गीताने म्हटलं. हो का नाही, एक तुमचीच कमतरता होती, सगळे नवऱ्याच्या प्रेमात झोके झुलत आहे. राजेश्वरीजींचं हे म्हणणं ऐकून प्रिया आणि गीताचे गाल लाल झाले. प्रियाला लाजलेलं पाहून राजच्या चेहऱ्यावर गर्व दिसला. सगळे एकत्र जाऊ प्रिया ध्रुवला मिठीत घेऊन लहान मुलांसारखी खुश झाली. राजला तिची ही वागणूक खूप आवडायची. ती सर्वांमध्ये आपली खुशी शोधत होती. सगळ्यांसोबत जाण्यासाठी तिने चेहरा किंचितही रागवलेला ठेवला नाही. थोड्या वेळानंतर दोघे तयार होण्यासाठी खोलीत गेले. 1 पीस फ्रॉक घालायचा आहे, साडी नाही, राजने प्रियाकडे पाहून सांगितलं. ती जी साडी काढत होती. नाही, सगळे आहे, जितकं मी सांगतोय तितकं कर. राज, सासू आई, प्रिया म्हणाली. खुश होईल ती, रागावणार नाही, राज म्हणाला. मी विचारून येते, प्रिया म्हणाली. उद्यापासून एकही साडी कपाटात दिसणार नाही, विचारायला गेली तर. माझी गोष्ट काही महत्त्वाची नाही ना, राज चिडून म्हणाला. तसं काही नाही, प्रिया म्हणाली. मग कशी गोष्ट आहे? घालते ना मी. कधी? आता दिसत नाहीये. मग आता कुठे घातली आहे मी? का नाही घातलीस? आई ग, परेशान झालेली प्रिया म्हणाली आणि 1 पीस उचलला. पुढून राज तिला पाहत हलकेच हसत होता. आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. दिवाळीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. हॅप्पी दिवाळी.